नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन मी एक औषध घेऊन आलेलो आहे. औषध नाही म्हणता यायचं त्याला. हे आपलं आवळ्याचं झाड आहे. ह्या आवळ्याच्या झाडाला शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे, बिरोड लागलेले आहे. तर आता हे बिरोड आहे ना, जाण्यासाठी आहे ना, आपण याच्या आधी एक पेट्रोल वापरलं होतं. ते पेट्रोल वापरून पण ते काय जे काही बिरोड लागलेले आहे त्याला, जे बघत असेल ते बिरोड लागले. बिरोड लागल्यामुळं काय झाले, ते झाड आतमध्ये बिरोड काय करतं, ते आळी झाडाला पोखरून टाकेल. तर ते पोखरल्यामुळं काय होते, झाड आतून कमकत होतं. आता हे आवळ्याचं झाड आहे, म्हणजे गावरान आवळा आहे हा. तर ह्या आवळ्याचं झाड आहे, तर त्याला ते अशा पद्धतीत बिरोड लागले. ते आपण पहिला उपयोग त्याला केला होता की पेट्रोल आपण सोडलं होतं त्या बोळामध्ये. पेट्रोल सोडलं, पण ते पेट्रोलने काय असं विशेष काही फरक झाला नाही त्याला. तर आता तुम्ही इथे येऊन बघत असताना, तर आता मी काल आलो परत, तर इथं त्या आळीच्या लेंड्या पडलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ ती अजून काय आळी मेलेली नाही. तुम्ही इथे बघू शकता, हे विष्ठा खाली पडलेली लेंडा हो माझ्याकडे. हे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असताना याला इथं एक बिरूड लागलेलं बघा, खालच्या कडेला दिसतंय का तुम्हाला? हे बिरूड लागले. ते वरच्यापेक्षा हे बिरूड लय मोठं आहे. आणि हे बिरूड मोठे आहे. हे बघत असाल तुम्ही, ह्या जे काही लाल लाल गोळ्या पडलेल्या दिसतात, ह्या गोळ्या नाही, हे त्या आतमध्ये, ज्याच्या आतमध्ये जी काही आळी आहे मोठी, त्या आळीची विष्ठा आहे ही खाली पडलेली. तर आता ही पूर्ण लाल कलरमध्ये, म्हणजे ही आता ताजी विष्ठा आहे. म्हणजे याच्या आतली आळी काय अजून काय मेलेली नाही आहे. कारण आपण गेल्या वेळेस याच्यामध्ये पेट्रोल सोडलं होतं, पण पेट्रोलने काही मेले नाही. आपण हमला पण सोडला होता, हमल्याला पण तिने जो मानलं नाही, म्हणजे अजून ती काही मिळालेली नाही. तर चला मी तुम्हाला आता सांगतो की हिचा आता नायनट कसा करायचा. केली. आता आपण त्याच्यामध्ये हे ॲसिड सोडलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, याच्या जवळची आहे ना, सगळ्या ह्या लेंड्या बाजूला काढणार. ते लेंड्या बाजूला करून टाकायच्या. त्याच्या जागी दुसरी माती लुटून द्यायची. आता जर 2 दिवसांनी परत जर इथं लेंड्या दिसल्या आपल्याला, तर समजायचं ही मिली नाही. जर नाही दिसली लेंडी, तर समजायचं आळ्याचं तुमचा नाईट झालेलं आहे. आता त्या ठिकाणी काही परत हे घुसणार नाही. जर 2-3 दिवसांनी जर लेंड्या जर नाही दिसल्या, तर त्या बोळाला काहीतरी दगड बिगड हाणून ती बोळ बंद करून टाकायला, जेणेकरून दुसरा जीव त्या ठिकाणी घर करणार नाही. एवढं मात्र ध्यानात ठेवायचं. एक तार कशासाठी, तर आपल्याला चेक करायची की ते नेमकी जी काही आळी ती नेमकी वरच्या बाजूने पोखरीत चालली ती का खालच्या बाजूने पोखरीत चाललेली, आपल्या त्याचं डायरेक्शन बघायची. आणि दुसरी आपल्याला वस्तू लागणारी, एक इंजेक्शन लागणारे. जे काही डॉक्टर लोक येतात आपल्या इथं गुरांची, त्यांच्याकडे तुम्हाला हे सहज मिळून जाईल. आणि ही अशा पद्धतीने एक इंजेक्शन लागणारे. तर आपण आता हे आळीचं नायनाट करण्यासाठी एक जामील औषध वापरणार आहे. तर ते औषध म्हणजे काय आहे, केमिकल आहे. औषध नाही, केमिकल म्हणता येईल याला. हे केमिकल आहे ना, आपण जे काही फरशी धुण्यासाठी जे काही ॲसिड वापरतो ना, ते ॲसिड आहे. आता हे ॲसिड वापरल्याच्यानंतर याचा वापरण्याचा उद्देश फक्त काय आहे, त्याच्या आतमध्ये 3-4 टिपके टाकायचे फक्त झाडाच्या आतमध्ये. कारण यांनी झाडाला काय असं विशेष काही होत नाही. तुम्ही बघत असताना ते झाडाने टाकतो. हे 2 टिपके टाकले झाडाला, याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे याचा झाडावर काही इफेक्ट होणार नाही. तर आता आपल्याला काय करायचे, जे काही जिथं त्या आळीने होल केलेले, त्या बोळामध्ये आपण याचे ना 4-5 टिपके टाकणार. हे 4-5 टिपके टाकण्याचं कारण फक्त एवढंच आहे, ज्यावेळेस हे एखाद्या वस्तूवर पडेल ना, तर त्या ठिकाणी याचा गॅस तयार होतो, त्या केमिकलचा. जे काही ॲसिड आहे ना,
ते टाकले तर इतका वास येतो ना. आता आपण फरशी धुताना जर टाकलं ना तर आपल्याला श्वास घेता येत नाही, इतका प्रचंड याचा उग्र वास येतो आणि त्याच्यातून वाफा निघाते. तर आता याचे 3-4 टिपके जर त्या होलमध्ये टाकले ना तर त्याच्या आतमध्ये ना आळी पार कुठं असू द्या आणि ते बोटाने जर थोडा वेळ दाबून धरलं ना तर तो गॅस आहे ना त्या होलमध्ये तयार झाले तर त्या आळी ऑटोमॅटिक बाहेर येईल. तर चला आपण काय करू, चेक करू. इकडून मी त्या बाजूने येतो. तुम्ही बघत असताना हे होल आहे, तर आपण हे होल चेक करतोय हे कोणत्या दिशेने. आता हे होल बघा वरच्या बाजूला गेलेले आहे, म्हणजे ती आळी वरच्या दिशेने गेलेली आहे. आता आळी खालच्या दिशेने पण गेलेली, म्हणजे आपल्याला तिने कन्फ्यूज करून टाकलं. आता आळी कुठे असू द्या आपल्याला तर कळाले, जवळ असते तर यानेच मेली असते ती आळी. पण आता सध्या होल वर गेलेले, हे बघा एवढी काडी वर जाते आणि एवढीच काडी खाली जाते. आता काडी हे ताराचा विषय संपलेला आहे. आता आपण काय करू, त्याच्यामध्ये ॲसिड टाकू. तुम्ही बघत असता याच्यातून बघा वाफा निघायच्या हे ॲसिडमधून. आता हे जमिनीवर टाकलं ना तरी पण तिथून दूर निघेल बघा, निघतोय का. मग याच्यामध्ये एवढी पॉवर आहे. तर याच्यातलं काय करायचं, 4-5 टिपके मी याच्यामध्ये सोडतोय आता. आणि हे बोळ असं दाबून ठेवायचं. शेतकरी बघत असाल तुम्ही, आता याच्यामध्ये आपण ते ॲसिड सोडले तर त्याच्यातून बघा फेस बाहेर येते. आता त्याच्यातून काही आळी बाहेर आली नाही, पण 100% हे ॲसिडने ती आळी मरून जाणार आहे. तुम्ही बघत असताना बघा त्याच्यातून जो काय गॅस आहे तो गॅस बाहेर होतो. आपण जे काही ॲसिड सोडले ना त्याचा गॅस बाहेर होतो. आता त्याच्यातून काय झालं आहे, गॅस त्याच्यातून फक्त काय बाहेर आलं नाही, पण आळी 100% मारणार आहे त्या आतमध्ये. कारण आता त्याच्या आतमध्ये भरपूर गॅस तयार झालेला आहे. धन्यवाद. आवडले असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा.